हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत एक खास आणि पौष्टिक खिचडीची रेसिपी जी लहान बाळांसाठी अगदी योग्य आहे. ही खिचडी बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक आहेत मूग डाळ, तांदूळ आणि शेवग्याच्या शेंगा. कुकरमध्ये थोडं तूप गरम करून त्यात थोडीशी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की घालायची 4-5 कढीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हळद पावडर. त्यानंतर तांदूळ आणि 10-15 मिनटं भिजत घालून ठेवलेली मूग डाळ घालायची. याला 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं. त्यानंतर घालायचे शेवग्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर, चिमूटभर मीठ आणि 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं. 2 शिट्ट्या होईपर्यंत याला छान मऊसूत शिजून घ्यायचं. शेवगा बाळांच्या हाडाच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप उपयुक्त असतो. शिजल्यावर गरज वाटल्यास हलकं मॅश करून घ्यायचं. शेवग्याच्या शेंगामधला सगळा अर्क काढून याला परत एकदा छान मॅश करून घ्यायचं. खिचडी छान मऊ आणि पचायला हलकी झाली पाहिजे. ही खिचडी 6 महिन्यांपासून पुढे असलेल्या बाळासाठी एक परिपूर्ण आहार आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.